हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. वेलकम टू अचिव्हर्स क्लासेस. अचिव्हर्स क्लासेस मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण बघत आहोत एक व्हेरी इम्पॉर्टंट लेक्चर सिरीज 10वीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने की आपण जे सगळे इम्पॉर्टंट थेरम्स आहेत हे आपण काय करणार आहोत बघणार आहोत. ओके, सो आपण चॅप्टर नंबर 1 बघत होतो. चॅप्टर नंबर 1 मधलं दॅट इज नथिंग बट द सिमिलॅरिटी मध्ये जे इम्पॉर्टंट थेरम्स आहेत हे आपण बघत आहोत. पहिलं थेरम आपण बघितलं होतं बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. आता बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम नंतर आता नंबर आहे थेरम नंबर 2, थेरम ऑफ एरियाज थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. हे आपल्याला बघायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल एक कन्सेप्ट बघून घेऊ की व्हॉट इज मीन बाय सिमिलर ट्रायंगल. सिमिलर ट्रायंगल्स कोणाला म्हणायचं. ओके, सो काही सिमिलॅरिटीच्या टेस्ट आहेत. जसं कॉंग्रन्सीच्या टेस्ट होत्या तशा सिमिलॅरिटीच्या टेस्ट आहेत. पहिली आहे ए ए ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. सेकंड आहे ए ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. तिसरी आहे यस 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 टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. फोर्थ आहे यस एएस टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. ओके, सो ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी काय आहे ते जरा आपण बघूया. की सपोज आपल्याकडे हा एक ट्रायंगल आहे. ओके, आणि एक दुसरा ट्रायंगल आहे. हा एक दुसरा ट्रायंगल आहे. ओके, याला नाव देऊया आपण ए बी आणि सी आणि दिस इज द पी क्यू आर ट्रायंगल. ओके, हे दोन ट्रायंगल्स आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. सपोज अँगल ए आपण असं म्हणूया की अँगल ए आणि अँगल पी कॉन्ग्रंट आहेत. अँगल बी आणि अँगल क्यू कॉन्ग्रंट आहे. अँगल सी आणि अँगल आर जर कॉन्ग्रंट असतील तर बाय ए ए ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटीने वी कॅन से दॅट की ट्रायंगल ए बी सी इज सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर. ओके, सो दिस इज द ए ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. सिमिलरली जर आपण असं म्हटलं काय की एक ट्रायंगल मधला कोणत्या ट्रायंगल मधलं की सपोज इन ट्रायंगल ए बी सी बघा या ए ए बी आणि सी या ट्रायंगल मध्ये आणि ट्रायंगल पी क्यू आर या दोन ट्रायंगल मध्ये सपोज अँगल बी इज कॉन्ग्रंट टू अँगल क्यू. बघा अँगल बी हा कॉन्ग्रंट असेल कोणाला अँगल क्यू ला आणि अँगल सी इज कॉन्ग्रंट टू अँगल आर. बघा हा अँगल सी कोणाला कॉन्ग्रंट असेल अँगल आर ला जर कॉन्ग्रंट असेल then we can say that by a test of similarity. okay, a test of similarity ने आपण काय म्हणू शकतो की ट्रायंगल ए बी सी is sorry is similar to triangle p q r. ओके, बघा म्हणजे आयदर एका ट्रायंगलचे तीनही अँगल्स आणि दुसऱ्या ट्रायंगलचे तीनही अँगल्स जर कॉन्ग्रंट असतील देन वी कॅन से दॅट की दोन्ही ट्रायंगल्स ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटीने कॉन्ग्रंट. अदरवाइज दोन जरी अँगल्स कॉन्ग्रंट असतील, बघा इथे अँगल बी दाखवला होता आपण आणि अँगल क्यू कॉन्ग्रंट होता. इथे अँगल सी आणि अँगल आर कॉन्ग्रंट होता. ओके, तरीही आपण काय म्हणू शकतो की बाय ए सॉरी ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटीने हे दोन्ही ट्रायंगल्स काय आहेत कॉन्ग्रंट आहेत असं आपण म्हणू शकतो. ओके, थर्ड आहे एस 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 टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. काय एस 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 टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. अगेन आपण दोन ट्रायंगल्स घेऊया की दिस इज ट्रायंगल नंबर 1, हा ट्रायंगल नंबर 2. ओके, करू जरा बघूया आपण बाय हँड्सने होतंय का. ओके, इनटू शेप. ओके, हा एक ट्रायंगल आहे. ओके, आणि एक हा दुसरा एक ट्रायंगल आहे. शेप ठीक आहे, जाऊ देत. नाही 10 तारीख. ओके, हा याला नाव देऊया ए बी सी. ओके, बी सी आणि हा पी क्यू आर. ओके, आता ह्या दोन ट्रायंगल मध्ये इन ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल पी क्यू आर या दोन ट्रायंगल्स मध्ये काय म्हणता येईल मला की सपोज ही जी ए बी साइड आहे
आणि ही पी क्यू साइड आहे, हे दोघं प्रपोर्शन मध्ये असतील. ओके, मीन्स काय, ए बी अपॉन पी क्यू एन. प्रपोर्शन म्हणजे काय बघा, प्रपोर्शनचा अर्थ काय होतो की रेशो. प्रपोर्शनचा अर्थ काय होतो, रेशो. ओके, सो रेशो मध्ये असतील. ओके, रेशो मध्ये असतील. इज इक्वल टू बघा काय, बीसी ही साइड क्यू आर शी रेशो मध्ये असेल. बीसी ही कोणाशी रेशो मध्ये असेल, क्यू आर सोबत. आणि एसी ही लाईन पी आर बरोबर जर प्रपोर्शन मध्ये असेल, एसी कोणासोबत, पी आर बरोबर प्रपोर्शन मध्ये असेल, then we can say that by side टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी आपण काय म्हणू शकतो की ट्रायंगल ए बी सी इज सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर. रिझन काय देता येईल आपल्याला, साइड टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. ओके, कळलंय तुम्हाला. किंवा आता बघा की लास्ट वाली टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी बघायची एस मध्ये, ही साइड या साइडशी प्रपोर्शन असेल, ही साइड या साइड सोबत प्रपोर्शन मध्ये असेल, आणि हा अँगल या अँगल बरोबर प्रपोर्शन मध्ये असेल, तरी सुद्धा आपण काय म्हणू शकतो बाय बघा एस ए एस टेस्ट ऑफ सिमिलॅरिटीने हे दोन्ही ट्रायंगल्स काय आहेत, सिमिलर आहेत. ओके, कळलं तुम्हाला सिमिलॅरिटी काय आहे. हे सिमिलॅरिटीच्या टेस्ट इम्पॉर्टंट आहे आणि ते जर समजलं तरच तुम्हाला हे आपलं नेक्स्ट जे थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल आहे हे कळणार आहे. ओके, सो चला स्टार्ट करूया या थेरमला. काय सांगतं थेरम, थेरम काय सांगतं बघा, वेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर, जेव्हा दोन ट्रायंगल सिमिलर आहेत, म्हणजे गिवन मध्ये आपल्याला काय दिले बघा, गिवन मध्ये दिलेले आहे काय की ट्रायंगल ए बी सी इज सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर. ओके, एबीसी कोणाला सिमिलर आहे, पी क्यू आर ला सिमिलर आहे. ओके, मग पुढे काय, द रेशो ऑफ एरियाज ऑफ. आता रेशो म्हणजे काय, डिव्हिजन. एरिया कोणाचा एरिया रे बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, यांचा एरियाचा रेशो ऑफ दोज ट्रायंगल्स इज इक्वल टू काय, इक्वल टू कोणाचा, रेशो ऑफ कोणाचा, रेशो ऑफ स्क्वेअर करायचा आपल्याला बघा, कोणाचा तरी स्क्वेअर करायचा, स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. आता करस्पॉन्डिंग साइड कोणती आहे बघा, एबी ची करस्पॉन्डिंग साइड कोणती आहे, पी क्यू. म्हणजे एबी चा स्क्वेअर अपॉन पी क्यू च्या स्क्वेअरशी इक्वल आहे. अजून उरलेली करस्पॉन्डिंग साइड कोणती आहे बघा, ही बीसी आणि क्यू आर साइड. सो बीसी स्क्वेअर इज इक्वल टू क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू काय रे, एसी स्क्वेअर अपॉन पी आर स्क्वेअर. ओके, एसी स्क्वेअर अपॉन पी आर स्क्वेअर यांच्या स्क्वेअरच्या काय असतो, इक्वल असतो. आय होप तुम्हाला हे कळलं असेल. ओके, हे आपल्याला प्रूफ करायचंय, हे काय करायचंय आपल्याला, फक्त प्रूफ करायचंय म्हणून ते लिहिलंय. ओके, सगळं इरेज करतो आपण, परत एकदा सगळं लिहूया. ठीक आहे, जे जे दिलेले काय काय दिलेले आपल्याला बघा, गिवन मध्ये काय दिलंय आपल्याला, फर्स्ट ऑफ ऑल तर दिलंय की दोन्ही ट्रायंगल्स काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. सो लिहूया आपण. ओके, की ट्रायंगल ए बी सी इज, सॉरी कॉन्ग्रुएंट नाही, सिमिलर दिले, इज सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर. ओके, हे दिलेलं आहे आपल्याला की हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल काय आहे, सिमिलर आहे. ओके, आणखी काय दिसतंय बघा तुम्हाला की ही जी एडी हाईट आहे ही परपेंडिक्युलर आहे. बघा इथे दिले परपेंडिक्युलर आहे, ते लिहा की एडी इज परपेंडिक्युलर टू द बीसी. अँड दुसऱ्या ट्रायंगल मध्ये काय दिले बघा, पीएस इज परपेंडिक्युलर टू द क्यू आर. ओके, पीएस इज परपेंडिक्युलर टू द क्यू आर. ओके, हे आपल्याला गिवन मध्ये दिलेले. मग आपल्याला प्रूफ करायचे, काय प्रूफ करणार बघा, टू प्रूफ. ओके, काय प्रूफ करायचं आहे की यांचा एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, हा जो एरिया आहे हा करस्पॉन्डिंग साइड म्हणजे ही साइड आणि ही साइड, म्हणजे कोणती साइड आहे रे बघा, ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअरच्या प्रपोर्शन मध्ये आहे. किंवा दुसरी करस्पॉन्डिंग साइड कोणती आहे, बीसी, तिला करस्पॉन्डिंग साइड कोणती आहे, क्यू आर यांचा स्क्वेअर. तिसरी साइड कोणती आहे, एसी,
आणि PQR ची कोणती आहे, PR यांच्या स्क्वेअरशी काय आहे, इक्वल आहे. हे आपल्याला काय करायचंय, प्रूव्ह करायचंय. ओके, आपल्याला काय करायचंय, फक्त हा वाला पार्ट प्रूव्ह करायचा आहे. ओके, आणि आपण हे काय म्हणणार आहे की सिमिलरली आपण हे सुद्धा प्रूव्ह करू शकतो असं आपल्याला दाखवायचं. चला मग आपण स्टार्ट करूया प्रूफला. ओके, चला प्रूफला स्टार्ट करूया. प्रूफ. ओके, फर्स्ट ऑफ ऑल दोन्ही ट्रायंगल्स आपल्याला काय दिलेले आहेत, सिमिलर दिलेले आहेत. ओके, मग आपण लिहूया की एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR. ओके, बघा आपल्याला लेफ्ट हँड साइड ही दाखवायची. बघा ही लेफ्ट हँड साइड आहे आपली. ओके, सो हे आपल्याला दाखवायचं ना, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR हे आपल्याला दाखवायचंय. सो म्हणून मी त्यांचा एरिया काढतो. आता आपल्याला माहिती आहे एरिया ऑफ ट्रायंगल काय, एरिया ऑफ एनी ट्रायंगल दॅट इज नथिंग बट द ABC ही काय असणार आहे, 1/2 इंटू बेस इंटू हाईट. तसंच एरिया ऑफ ट्रायंगल PQR पण काय असणार आहे की 1/2 इंटू बेस इंटू हाईट असणार आहे. बरोबर, आपल्याला काय घ्यायचं आहे, त्यांचा रेशो घेतला, रेशो. सो 1/2 कॅन्सल होईल, मग काय राहील, बेस इंटू हाईट, बेस इंटू हाईट. मग घ्या इकडे घेऊया आपण. ABC चा बेस काय आहे, ABC चा बेस आहे BC. इथे घ्या BC. हाईट काय आहे, हाईट आहे AD. सो इथे घ्या AD. PQR चा बेस कोणता आहे, तर बेस इज QR. ओके, आणि त्याची हाईट काय, तर हाईट इज PS. ओके, हाईट काय, PS. ओके, हे घेऊन टाकलं, याला म्हणा इक्वेशन नंबर 1. ओके, कळलं. आता आपण एक काम करूया की हा जो चला दोन्ही ट्रायंगल सिमिलर दिलेत तर आपण ते घेऊया. ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR. सिमिलर आहेत म्हणजे त्यांच्या साइड सगळ्या प्रपोर्शन मध्ये असेल. बघा ही साइड आणि ही करस्पॉन्डिंग साइड काय असेल, प्रपोर्शन मध्ये. मग लिहा AB अपॉन PQ, येस ऑर नो, इज इक्वल टू दुसरी साइड कोणती, BC अपॉन QR प्रपोर्शन मध्ये असेल, BC अपॉन QR प्रपोर्शन मध्ये. आणि तिसरी साइड काय, AC अपॉन PR प्रपोर्शन मध्ये असेल, AC अपॉन PR प्रपोर्शन मध्ये आहे. याला म्हणा सेकंड. ओके, कळलं तुम्हाला. आता तिसरं काम काय करायचंय, बघा पहिल्यामध्ये आपण एरिया घेतला, दुसऱ्यामध्ये हे दोन्ही ट्रायंगल्स दॅट इज नथिंग बट द ABC आणि PQR कॉन्ग्रुएंट होते हे दाखवलं. आता तिसरं काय काम करायचंय की आपल्याला दोन नवीन ट्रायंगल्स घ्यायचे आणि ते सिमिलर दाखवायचे. ओके, काय करायचे, सिमिलर दाखवायचे. चला आपण पहिले ते दोन ट्रायंगल्स कोणते ते बघूया. ओके, मग आता ते दोन ट्रायंगल्स कोणते तरी, तर फर्स्ट ऑफ ऑल तो ट्रायंगल आहे AD आणि B हा वाला ट्रायंगल घ्यायचा आहे आणि दुसरा ट्रायंगल कोणता घ्यायचा आहे, PSQ. ओके, हे दोन ट्रायंगल घ्यायचे. सो इथे लिहा इन ट्रायंगल ADB अँड ट्रायंगल PSQ या दोन ट्रायंगल्स मध्ये. ओके, या दोन ट्रायंगल मध्ये काय आहे रे, या दोन ट्रायंगल्स मध्ये काय आहे बघा, तर पहिले तर फर्स्ट ऑफ ऑल बघा हा अँगल B आणि हा अँगल Q कॉन्ग्रुएंट आहे. का, कारण की हा जो ट्रायंगल होता ABC वाला ट्रायंगल आणि हा PQR वाला ट्रायंगल, PQR वाला ट्रायंगल, हे जे दोन ट्रायंगल होते हे दोन ट्रायंगल्स आपण काय म्हटलं होतं रे की सिमिलर आहेत. बघा ABC आणि PQR सिमिलर आहे. सिमिलर आहेत तर मग हा अँगल आणि हा अँगल पण कॉन्ग्रुएंटच असेल. मग लिहा अँगल, कोणता अँगल आहे रे, AB आणि D, अँगल ABD इज कॉन्ग्रुएंट टू अँगल, कोणता अँगल रे, PQS. बघा PQS, कारण काय, दिलेलंच आहे की हे दोन आपल्याला काय सिमिलर आहेत ट्रायंगल. दुसरा काय बघा, बघा हा वाला अँगल आणि हा वाला अँगल कॉन्ग्रुएंट आहे. का कॉन्ग्रुएंट आहे, 90 डिग्रीचे अँगल आहेत. मग लिहा अँगल ADB is congruent to angle PSQ. बरोबर, PSQ शी कॉन्ग्रुएंट आहे. कारण काय, 90 डिग्री इच, प्रत्येक अँगल 90 डिग्री. बघा मग AA सिमिलॅरिटीने, अँगल टेस्ट ऑफ सिमिलॅरिटीने दोन्ही ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट झाले का, देअरफॉर ट्रायंगल ADB इज सिमिलर टू ट्रायंगल PSQ. कारण द्या इथे AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. ओके,
मग अशा पद्धतीने आपण काय केले, दोन्ही ट्रायंगल्स इक्वल सिमिलर दाखवले. मग आता मला सांगा, जर दोन्ही ट्रायंगल्स सिमिलर असेल, काय दोन्ही ट्रायंगल जर सिमिलर असतील तर मग आपण त्यांच्या साइड्स, करस्पॉन्डिंग साइड्स आपण प्रपोर्शन मध्ये दाखवू शकतो का? तर आन्सर इज येस, त्यांच्या दोन्ही साइड्स काय असतील, प्रपोर्शन मध्ये असतील. मग कोणत्या साइड प्रपोर्शन मध्ये आहेत बघा. सो ही ए बी साइड आणि पी क्यू साइड प्रपोर्शन मध्ये असेल. लिहा मग ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल टू, ही बी डी काय बेस, सो बी डी अपॉन क्यू एस, ही पण प्रपोर्शन मध्ये. आणि तिसरी कोणती आहे बघा, एडी अपॉन पी एस. ओके, एडी अपॉन पी एस. जर आपण काय करूया, थोडस एक काम करूया, आपण थोडस साईज छोटी करून घेऊ. ओके, जे तुम्हाला दिसेल परफेक्ट. ओके ओके, चला. चल मग हे काय रे, याला काय म्हणणार, सी एस सी टी, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. ओके, सो हे काय आहेत, प्रपोर्शन मध्ये, तर रेशोज मध्ये आहेत. ओके, करस्पॉन्डिंग साइड्स. आता बघा, आपल्याला काय करायचंय की हा जो एडी अपॉन पी एस आहे ना, याच्या ठिकाणी टाकायचंय बीसी अपॉन क्यू आर. म्हणजे काय होईल रे, इथे इथे तर बीसी आलं तर काय होईल, बीसी इंटू बीसी काय होईल, बीसीचा स्क्वेअर होईल. ओके, काय होईल, बीसीचा स्क्वेअर होईल. सो आपल्याला ते इथे बीसी पाहिजे आणि इथे पीएस पाहिजे. काय पाहिजे, बीसी पाहिजे आणि इथे पीएस पाहिजे. कळलं तुम्हाला? ठीक आहे, मग आपल्याला हे दाखवायचंय. चला मग दाखवूया. चला, मग कसं दाखवता येईल बघा. आपल्याला मेन तर काय पाहिजे, इथे हा जो एडी आहे. ओके, सो एडी कुठे आहे, एडी अपॉन पी एस, आणि हा कोणाच्या इक्वल आहे, ए बी अपॉन पी क्यूच्या. बरोबर. आणि इथे पण बघा, ए बी अपॉन पी क्यू हा कोणाच्या इक्वल आहे, बी सी अपॉन क्यू आरच्या. ओके, मग बघा, इथे आपल्याला असं लिहिता येईल का याच्या पुढे, की ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल टू बी सी अपॉन क्यू आर, असं लिहिता येईल का? येस. आणि इथे काय लिहिता येईल, की ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल टू ए डी अपॉन पी एस. हे 2, याला म्हणा हवं तर 3, आणि मग फ्रॉम 1 to 3 आपल्याला काय लिहिता येईल, ए बी अपॉन पी क्यू, हे बघा, ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल टू काय, बी सी अपॉन क्यू आर. आणि ह्या ए बी अपॉन पी क्यू, या ए बी अपॉन पी क्यू च्या इक्वल टू काय, एडी अपॉन पी एस. काय, एडी अपॉन पी एस. म्हणजेच या एडी अपॉन पी एस च्या ठिकाणी, या एडी अपॉन पी एस च्या ठिकाणी आपल्याला बीसी अपॉन क्यू आर टाकता येईल का? बघा, एडी अपॉन पी एस हे कोणाच्या इक्वल आहे, बीसी अपॉन क्यू आर च्या इक्वल आहे. सो हे टाकता येईल का? therefore area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to काय रे, ते काय, BC upon QR आहे. ओके, आणि हा AD upon PS, AD upon PS याच्या ठिकाणी आपण काय टाकणार आहोत, BC upon QR. ओके, सो BC ची पॉवर 1, BC ची पॉवर 1 काय होईल रे, BC स्क्वेअर, आणि क्यू आर ची पॉवर 1, क्यू आर ची पॉवर 1 काय येईल, क्यू आर स्क्वेअर. ओके, सो इथे लिहितो मी, therefore एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, बीसी स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर. ओके, बीसी स्क्वेअर बघा, बीसी स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर मिळालं. सो सिमिलरली इथे लिहा, सिमिलरली वी कॅन प्रूव्ह, आपण काय प्रूव्ह करू शकतो रे, की एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू काय प्रूव्ह करू शकतो, बी सी स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर. दुसरी साइड कोणती आहे रे, ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर, ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर. आणि उरलेली साइड कोणती, ए सी स्क्वेअर,
AC² ओके. सो अशा पद्धतीने हे प्रूव्ह करायचंय, काही डिफिकल्ट नाहीये, व्हेरी इझी आहे. आय होप तुम्हाला ते कळलं असेल. ओके. सो जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, थेरम आतापासूनच तयार करा, सो त्याचा तुम्हाला काय होईल फायदा. ओके. थँक्यू. हॅव अ ग्रेट डे.